नाही नाही, हे आता असं चालू राहणार बरं का. अहो गणोबा राघोबा तुम्ही बी. आम्हासनी बी आशीर्वाद राहू दे तुमचा. अहो तुम्हासनी आशीर्वाद देणारी मी कोण आहे? अहो असं म्हणू नका जी, आम्ही बघितलं हाय देवानी तुमच्या संग लगीन केलं म्हणजे तुमच्यात काहीतरी हाय बघा. हे बघा मी रानात राहणार, तुम्ही माझ्या पाया पडू नका. हा आता देवांच्या पाया पडले तर मला आनंदच वाटेल, त्यांची कृपा आहे आपल्यावर. नव हे जे काय तुमचं चाललंय ना, हे जर देवीने बघितलं तर तुम्हा दोघांनी युद्धावर धाडत्याल त्या. आम्ही काही युद्धाला घाबरतो होय? आणि मग तलवार चालवता येते या, भाला खेळता येतो या, घोडस्वारी बी येते या. घोड घोड्याची उंची किती, तुमची उंची किती, काय बोलता? रंग्या अरे असं बोलू नकोस त्यांच्या संग, यासनी काय येळ काय कळतच नाही बघा. अगं तसं ना, मी इसकाटून सांगतो, देवी हत आल्या आणि तुम्हासनी पाया पडताना जर बघितलं तर तुम्ही काय सांगणार आहे सा त्यासनी? हा त्यात आमच्या बानूला त्रास होईल तू वेगळाच. देवी मी एक सुचवू का? सांगा जी. आपण लवकर गड उतरून पायथ्याशी जावे, इथे थांबणं आता योग्य नाही. म्या आणतो. नाही नाही मी आपली जाते, माझी मी येते. म्या चला. तू अजूनही शांत झाली नाहीस का? रागा करून घेते आहेस? मी जे पाहिलं तेच तुम्ही पाहिलं, मग तुम्ही मला का प्रश्न विचारता आहात? हे माझ्या विरुद्ध एक कारस्थान आहे. काय साध्य करायचंय तिला हे सगळं करून की लोकांनी तिच्या पाया पडावं? पण हे एवढ्यावरच थांबणार नाही. तिला अधिकार हवा आहे, मोठेपणा हवा आहे, हो ना? असं काही नाही, तू उगीच स्वतः समज करून घेते आहेस. मीही कोणाला सांगते आहे, ती तुमची परमभक्त आहे, तुम्ही तिचे आराध्य आहात, ती कधी चुकूच शकत नाही. पण मी मात्र चुकते आहे. आयुष्यात अजून मला काय काय पाहावे लागणार आहे कुणास ठाऊक. आता मी तुला जे काही सांगितलं त्यावर तुझा विश्वास नाही का? तुमच्या दृष्टीने ती कधी चुकतच नाही. तुला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये तर मी काय करू? मला काहीही ऐकायचं नाही. माझी तळ पायाच्या मस्तकात जाते आहे. मी पुन्हा तुला सांगतोय, शांत हो. सगळे तिच्या पाया पडत होते आणि तीही हे सगळं होऊ देत होती. काय लागा आजा मोहर निघून आलास? अरे त्या आख्यानामध्ये काय सांगतात ना, मला काय बी कळत नाही बघ. कधी एकदा घरला येतो असं होतं मला. अरे कसं कळल बा? तुझं डोसक्यात नुसता विचार चालू असते, मग त्यात आख्यानात काय चाललं आहे कसं कळल? हे तू काय बी समज. अरे तर एक चिमित्कार झाला. ए चिमितकार, मी सांगतो. आता समजा सांगायच हवं होय. हाय का आता आजाला बी कळाय नको होय. अरे काय झालं ते तरी सांग की. अरे आजा तत समधी लोक बानूच्या पाया पडत होती, पाया. कशापाई? त्यांच्याकडे न उजेड दिसत होता म्हणून. माया बानूला देऊ नका करू म्हणावं. हे बानू, हे समजा आपल्याला नग हाय. अरे आता मी सांगितलं होय त्यासनी का माझ्या पाया पड म्हणून? अगं ते काय बी असू दे, पण लोकांनी देव केला ना, ते अवघड असते. ते सोपं नाही राहत. अरे काय बोलतोय असं आजा? एवढा मान मिळतोय आणि तू नाही म्हणतोय सोय? हे रंग्या, आपण जिथं आहे ना तिथं बरं आहे, नाही तर जाऊन बसायचं सपान नग. देवाची बायको म्हणून मान मिळाला
लय झालं. माया बांधूला देऊ नका करू. पर का न ग? अगं माणसं देवीसनी नाही आवडायचं ते, त्या गप नाही बसायच्या. सुकानं 2 घास खायला मिळतात ना, ते बी सुकानं खायला मिळणार नाहीत. 12 देव असताना असं काय बी होणार नाही. माझं नाही ऐकायचं ना, हा? नका ऐकू. मी जातो आपलं. ए आजा, आजा काय झालंय? आजाला काही कळ ना. अरे आजकाल असंच करतोय बघती. आम्ही जातो. अरे रातच्याला थांबला असता तर. चालतंय की. गप गुमान चला, सकाळच्याला येतो आम्ही. चला. चल. माते, आपण मला बोलावलं? यावे नंदेशराव. काय आज्ञा आहे माते? तुमच्यावर एक कार्य सोपवायचे आहे. मी करेन माते. त्या कार्यात गुप्तता पाळायची आहे. तुम्ही असे कोणते कार्य करता आहात हे कोणालाही कळता कामा नये. तसेच होईल माते, पण मला यात कोणताही किंतु परंतु नको आहे नंदेशराव. आपण दिलेले कार्य मी नेटाने पार पाडेल. तुम्हाला बानूवर पाळत ठेवायची आहे. कशासाठी? मी हे कार्य माझ्या गुप्तचरांना देखील सांगू शकले असते, पण मला असं वाटतं की हे कार्य तुम्ही करावे, कारण तुमच्याकडे तशी एक शक्ती आहे. तिथे कोण येतं आणि त्यांच्यात काय घडतं हे तुम्ही तुमच्या दिव्य दृष्टीने पहा आणि मला कळवा. काय झाले? हे कार्य करण्याची इच्छा नाही? नाही, तसे नाही माते, पण श्री खंडेरायांना हे कळले तर त्यांना हे आवडायचे नाही. काय आवडायचे नाही? मी हे असे काही केले तर त्यांना आवडणार नाही. मी सांगितलेले कार्य तुम्हाला करायचे नाही का? तसे असेल तर स्पष्ट सांगा. आपल्या आज्ञेचा अवमान मी करू शकत नाही. आपण सोपवलेले कार्य मला करावेच लागेल. मग या क्षणापासून कार्य सुरू करावे. मला आपल्याकडून एक अनुमती हवी आहे. कसली? क्षमा असावी माते. मी स्वतःहून ही गोष्ट श्री खंडेरायांना सांगणार नाही, पण त्यांनी जर मला विचारलं तर हे कार्य मला गुप्त ठेवता येणार नाही. असे का? कारण मी असत्य बोलू शकत नाही माते. तुमच्यावर हे कार्य सोपवायचे की नाही हा मला विचारच करावा लागेल. पण हे कार्य तुम्हीच करा. पाहूयात काय होतंय ते. तात्काळ कार्य सुरू करा. तशी आज्ञा माते. आपण बोलवलं देवा? होय, प्रथम आपण आसन ग्रहण करावे, मग सांगतो. आज एक चमत्कार घडला आहे. काय घडलं आहे सूर्यदेव? देवी, ह्या क्षणी बानूला देखील माझे दर्शन होते आहे. माझे हे मूळ रूप ती सुद्धा पाहते आहे.